पान क्रमांक 242, पौलाचं करिंथकरास पहिलं पत्र, अध्याय 15 वचन 9 आणि 10 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण प्रेषितांत मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषित पौल स्वतःविषयी म्हणत आहे की मी प्रेषित म्हणाव्यास योग्य नाही, मी प्रेषितामध्ये कनिष्ठ आहे, सगळ्यात खालचा आहे. कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला, मी येशूच्या लोकांचा छळ केला, मी ख्रिस्ती लोकांचा छळ केला, मी ख्रिस्ती लोकांना सतावलं, मारलं, आणि म्हणून मी सगळ्या प्रेषितामध्ये कनिष्ठ आहे, सगळ्यांच्या खालचा आहे. प्रेषित म्हणाव्यास मी लायक नाही आहे, मी योग्य नाही आहे. हालेलुया. काय आहे पार्श्वभूमी ह्या पौलाची? पौल कोण आहे नक्की? पहिली गोष्ट अशी, जेव्हा तो म्हणतो मी या सर्वांपेक्षा, कोण सर्व? येशूचे 12 शिष्य, जे येशूच्या बरोबर होते 24 तास. त्यांना आपण शिष्य नाही म्हणत, त्यांना आपण प्रेषित म्हणतो, इंग्रजीमध्ये अपोजल्स. ह्या 12 जणांपेक्षा मी जास्त श्रम केले असं पौल म्हणतो. येशूच्या बरोबर जे 12 शिष्य होते, जे येशूने निवडले होते, त्यांच्यामध्ये पौल नव्हता. त्यांचा प्रमुख होता पीटर, जो पहिला पोप, याकोब, योहान, थोमा, बाकी सगळे मिळून ते 12 जण होते. आणि या 12 मध्ये पौल नव्हता. हालेलुया, हालेलुया. पुढे काय झालं? पुढे येशू मरण पावला. येशू 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, 40 दिवस शिष्यांच्या बरोबर राहिला, आणि एका डोंगरावर त्यांना घेऊन गेला 40व्या दिवशी, आणि त्यांच्या डोळ्यासमोर तो स्वर्गात निघून गेला. जायच्या अगोदर त्याने आज्ञा दिली की पूर्ण जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. माझ्या नावाची घोषणा, सुवार्तेची घोषणा पूर्ण जगात जाऊन करा. आणि त्यांनी शिष्यांना पाठवलं. हालेलुया, हालेलुया. त्यांनी शिष्यांना पाठवलं. ह्या क्षणापर्यंत पौल कुठेच पिक्चरमध्ये नाही आहे. येशूने आपल्या शिष्यांना पाठवलं तोपर्यंत पौल पिक्चरमध्ये नाही आहे. पौलाचा उल्लेखच नाही आहे. या क्षणापर्यंत येशूने आपल्या प्रेषितांना पाठवलं तोपर्यंत कुठेच पौलाचा उल्लेख नाही आहे. आपल्याला माहीत आहे की येशूचा स्वीकार यहुदी लोकांनी केला नाही. यहुदी म्हणजेच इस्रायली, म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्यू, जे देवाचे निवडलेले लोक, त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. त्यांनी सांगितलं देवाचा पुत्र अजून येणार आहे, तू देवाचा पुत्र नाही आहेस. आणि म्हणून त्यांनी येशूला पकडून रोमी लोकांच्या हातात दिलं, आणि रोमी लोकांनी येशूला क्रूसावर ठार केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू स्वर्गात निघून गेल्यानंतर येशूचे शिष्य कामाला लागले. येशूने सांगितलं होतं की पूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आणि येशूने त्यांना सामर्थ्य दिलं होतं, अधिकार दिला होता. ज्याप्रमाणे येशू आजारानं बरं करायचा आणि येशू मोठमोठे चमत्कार करायचा, त्याचप्रमाणे त्याचे शिष्य पण करायचे. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, अधिकार होता. आणि येशूने त्यांना पाठवलं होतं. आणि म्हणे 12 शिष्य निघाले आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी प्रचार इस्रायलमध्येच केला. इस्रायल सोडून जायच्या अगोदर ते इस्रायलमध्येच बोलायला लागले. आणि ते जसे बोलायला लागले तसे चमत्कार व्हायला लागले. हालेलुया. पुष्कळ लोक येशूकडे यायला लागले. तेव्हा हे यहुदी पुन्हा उठले. ते म्हणाले येशूला तर आम्ही ठार मारलेलं आहे, पण त्याचे शिष्य काय ऐकत नाही आहेत.
जे चमत्कार येशू करायचा ते चमत्कार हेच करतायत. आणि असं झालं तर सगळे यहुदी लोक ख्रिस्ती होतील. म्हणून त्या काळामध्ये यहुद्यामध्ये जे कट्टर लोक होते, कट्टर यहुदी, त्यांनी ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू केला, येशूच्या शिष्यांचा छळ सुरू केला. ते म्हणतात हा येशू खरा देवाचा पुत्र नाही आहे, खरा देवाचा पुत्र यायचा आहे, आम्ही त्याची वाट बघत आहोत, आणि म्हणून येशूच्या नावाचा तुम्ही प्रचार करू नका. ते ख्रिस्ती लोकांना धरून मारायला लागले, छळ करायला लागले. आणि येशूचं नाव त्यांनी रोखायला सुरुवात केली, थांबवायला सुरुवात केली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला जगाचा इतिहास सांगत आहे की 2000 वर्षांपूर्वी खुद्द इस्रायल देशामध्ये येशूच्या नावाचा प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हाच तो रोखायचा पहिला प्रयत्न झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला कोणी सांगितलं तर येशूच्या नावाला विरोध कधीपासून सुरू झाला? तेव्हाच. येशूच्या शिष्यांनी प्रचाराला सुरुवात केली तेव्हाच यहुदी लोकांनी सांगितलं नाही 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 नाही, हा देवाचा पुत्र नाही, आम्ही याचा प्रचार होऊ देणार नाही. आता 2000 वर्ष होऊन गेली. 2000 वर्षांच्या काळामध्ये जगामध्ये जे आज 250 देश आहेत त्यातील 125 देश आज येशूला प्रभू मानतात. एवढा प्रसार झालेला आहे. आणि जगातले अतिप्रगत देश हे ख्रिस्ती आहेत, अतिप्रगत. युरोप खंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अतिप्रगत भाग जो जगातला आहे, अतिविकसित भाग, तो ख्रिस्ती आहे. पण एवढं झाल्यानंतर सुद्धा आज विरोध थांबला का येशूच्या नावाला? अजिबात नाही. येशूचं नाव आजही जिकडे सांगितलं जातं तिकडे विरोध होतोच. म्हणजे पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत येशूच्या नावाला विरोध आहे आणि तो शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यांनी विरोध केला त्यांचा प्रमुख होता, त्यांचा नेता होता, त्यांचा पुढारी होता पौल. त्याचं नाव होतं शौल. पौल हे त्याचं नंतरचं नाव. शौल हा त्यांचा पुढारी होता. तो काय सांगायचा की आपला यहुदी धर्म खरा आहे, यहुदी धर्मानुसार देवाचा पुत्र येणार आहे, हे बरोबर आहे, पण हा आलेला येशू देवाचा पुत्र नाही आहे, अजून येणार आहे. यहुद्यामध्ये शौल कट्टर होता, कट्टर यहुदी होता. आणि तो यहुद्यांना गोळा करायचा आणि ख्रिस्ती लोकांवर हल्ला करायचा. एक खोट्या देवाच्या पुत्राचं नाव सांगत आहेत. अशा रीतीने तो ख्रिस्ती लोकांवर हल्ला करायचा. तो त्यांचा पुढारी होता. आणि असं करता करता त्याने पुष्कळ ख्रिस्ती लोकांना मारलं. आणि एक दिवस तो ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी राजाकडनं विशेष परवानगी घेऊन घोड्यावरनं आपल्या साथीदारांसह जात होता. आणि भर दुपारी अचानक आकाशातनं सूर्याच्या प्रकाशापेक्षा अधिक लख्ख प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला आणि तो धाडकन घोड्यावरनं खाली पडला. आणि आकाशातून वाणी झाली, शौला शौला तू माझा छळ का करतोस? तेव्हा त्याने उत्तर दिलं, प्रभू तू कोण आहेस? उत्तर, ज्या येशूचा तू छळ करतोयस तोच मी आहे. पौल सांगू शकत होता, तो सौल सांगू शकत होता, मी कुठे तुला पाहिलं आणि मी कुठे तुला छळलं. याचा अर्थ असा की माझ्या लोकांना छळणं म्हणजे मला छळणं. माझ्या लोकांमध्ये मी आहे आणि मी माझ्या लोकांच्या द्वारे काम करतो आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय झालं? त्या देवाची वाणी त्यांनी ऐकली साथीदारांनी. आणि मग ते निघाले. तो आंधळा झाला. आंधळा झाल्यानंतर तो ज्या गावात पोहोचला त्या गावामध्ये एक येशूचा खास शिष्य होता. तो प्रार्थना करत होता आणि त्याला देवाने सांगितलं की शौल नावाचा माणूस आहे, त्याच्या डोक्यावर तो हात ठेव म्हणजे त्याला दृष्टी येईल, तो आंधळा आहे. तेवढ्यात तो देवाला म्हणतो, हा माणूस, या माणसाने पुष्कळ ख्रिश्चन लोकांना मारलेला आहे, मी याला घाबरतो. तेव्हा देव म्हणाला, येशू म्हणाला, काही काळजी करू नकोस, आता तो तसा नाही आहे, बदललेला आहे.
आणि मग ह्या माणसाने येशूच्या शौलाच्या डोक्यावर हात ठेवले, त्याचे डोळे उघडले आणि मग त्याने लगेच जाऊन मंदिरामध्ये सांगितलं, लगेच, जराही उशीर केला नाही, की मी तोच शौल तार्सकर जो ख्रिस्ती लोकांना छळायचो. मला वाटेत येशूने दर्शन दिलं आणि हाच येशू देवाचा खरोखर पुत्र आहे हे तुम्हाला मी जाहीर करून सांगतो. आणि तेव्हापासून त्याने नाव बदललं, शौलाचा पौल झाला आणि त्याने येशूच्या नावाच्या प्रचाराला सुरुवात केली. पण ही सुरुवात कशी होती? मराठीतला शब्द आहे झंझावाती, वादळासारखी, वणव्यासारखी. तो थांबलाच नाही. दिवस आणि रात्र त्याने पाहिली नाही. 24 तास येशूची सेवा केली, अतिशय परिश्रम केले. तो वाळवंटात गेला, जंगलात गेला, नगरात गेला, खेड्यात गेला आणि रात्रंदिवस बोलत राहिला येशूबद्दल. त्याला पुष्कळ वेळा मारण्यात आलं, पुष्कळ वेळा त्याला मारण्यात आलं. एकदा तर तो मरून गेलेला आहे म्हणून मारेकरी निघून गेले. मारेकरी निघून गेल्यानंतर तो उठला आणि पुन्हा चांगला झाला. ख्रिस्ती इतिहासामध्ये गेल्या 2000 वर्षामध्ये पौलासारखा शिष्य झाला नाही असं म्हणतात. मी जेवढं पौलाने काम केलेलं आहे तेवढं कुणीच केलेलं नाही आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्या 12 नव्हता. जे 12 येशूच्या बाजूला बसायचे 24 तास, नेहमी येशूच्या बरोबर असायचे, त्यांच्यापैकी तो नव्हता. तो येशूला देहाने ओळखत नव्हता, आत्म्याने ओळखत होता. मला जे लोक बघतात आणि मला मानतात त्यापेक्षा जे टी व्हीवर ते कार्यक्रम पाहतात आणि मला इथे बघत नाही आहेत ते कदाचित जास्त मानत असतील. हालेलुया. काल इकडे एक माणूस साक्ष द्यायला आला. मी तिकडे बसलो होतो. मला त्याने बघितलं आणि असं साष्टांग नमस्कार घातला, असं घातला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे पुढे त्याने काय सांगितलं? पुढचं जर ऐकाल तर चकित व्हाल. मी त्याला ओळखत नव्हतो. साधारण मध्यम उंची, गोरासा. तो काय बोलला माहिती आहे? ऐका, कान उघडे ठेवून ऐका. तो म्हणाला, मी मूळचा राजस्थानचा, आज या केंद्रात पहिल्यांदा आलो आहे. हे केंद्र मी पहिल्यांदा पाहतो आहे. 15 वर्षे माझा उजवा कान बंद होता, अजिबात ऐकू येत नव्हतं. डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणतात तुला ह्या कारणाने कधीच ऐकू येणार नाही. 5 वर्षे माझी कंबर दुखत होती आणि 1 वर्ष मला वाटतं चक्कर येण्याचा त्रास की काहीतरी होता त्याला त्रास. 1 वर्ष अजून कोणताही त्रास होता. ते 3 आजार होते. ऐका, कान उघडे ठेवून ऐका. एक दिवस मी चॅनल चेंज करत होतो. अचानक तुमचा कार्यक्रम पाहिला आणि कार्यक्रम मला आवडला. आणि त्या दिवसापासून कार्यक्रमाच्या शेवटी जी प्रार्थना असते ना, त्यात मी भाग घ्यायचो आणि मी कसा हात ठेवायचो ते दाखवतो तुम्हाला. उजवा कान ना बंद आहे ना. आत्ता माझ्या उजव्या कानाने मला 100% ऐकू येतं. आणि 5 वर्षाची कंबरदुखी निघून गेली. अजून काय चक्करचा त्रास होता तो निघून गेला. आणि गेले 15 महिने मी तुमचा कार्यक्रम साधना वाहिनीवर पाहत आहे. किती महिने? 15 महिने. आणि आज माझं इकडे येणं झालं. फोनवरती माहिती विचारली, कुणाला विचारलं. मी आज पहिल्यांदा पोहोचलो, मी पहिल्यांदा केंद्र पाहतो आहे. मग मला उलगडा झाला की हा माणूस आल्यानंतर माझ्याकडे बघून का त्याने साष्टांग नमस्कार केला, याचा उलगडा मला नंतर झाला. तो मला पहिल्यांदा बघत होता फिजिकली, शरीर रूपाने तो मला पहिल्यांदा बघत होता.
पण पडद्यावर मात्र रोज बघतोय. पडद्यावर मला रोज बघतोय. पडद्यावर बघणारा माणूस मला जास्त मानतो समोर बघणाऱ्यापेक्षा. येशूच्या 12 शिष्यामध्ये पौल नव्हताच. 12 शिष्य येशूच्या अंगाला अंग लावायचे असे, कधी ते असं पण करायचे. पौलाला ते भाग्य मिळालं नाही. त्या 12 मध्ये नव्हता तो. तो नंतर उगवला, नंतर उगवला. पण तो म्हणतो या सगळ्यांपेक्षा मी जास्त काम केलेलं आहे. हे 8 तास काम करतात आणि 10 तास झोपतात. मी दिवसा प्रवचन देतो, रात्री पण प्रवचन देतो. झोप मला ठाऊक नाही. उपाशी राहतो, वाळवंटात जातो, जंगलात जातो, मार खातो, पण प्रवचन देत राहतो, लोकांना येशूकडे आणत राहतो. कारण काय? कारण देवाची माझ्यावर कृपा झालेली आहे. ती कृपा मी फुकट नाही घालवली. देवाने माझ्यावर दया केलेली आहे. मी नरकाच्या वाटेवर होतो, मी नरकातच जाणार होतो, पण येशूने मला पापांची क्षमा केलेली आहे आणि मला निवडलेलं आहे. मी मेहनत घेणार म्हणजे घेणार आणि म्हणजे घेणार. याला म्हणतात फळ. आपण झाड लावतो तेव्हा आपण मेहनत करतो, पाणी देतो, खत देतो, देखभाल करतो, मशागत करतो, आणि ते झाड मोठं झाल्यानंतर त्याला फळ आलं की आपण खुडतो. मेहनतीचं फळ मिळतं. देवाने जर माझ्यावर दया केलेली आहे, माझ्यावर कृपा केलेली आहे, तर मी देवाला फळ द्यायला पाहिजे. मी देवाला फळ द्यायला पाहिजे. जेव्हा येशू म्हणाला की पृथ्वीवर जा सगळ्या ठिकाणी आणि माझ्या नावाची सुवार्ता सांगा, तेव्हा भारतासारखा देश तिकडनं किती लांब आहे, इंडोनेशियासारखा देश किती लांब आहे, मलेशियासारखा देश किती लांब आहे. त्याच्या मनात आलं असेल एवढ्या लांब माझ्यासाठी कोण जाईल, एवढी मेहनत घ्यायला कोण तयार आहे. मुंबईला अंधेरीला एअर कंडिशन हॉलमध्ये प्रार्थना सभा चालवणं सोपं आहे, पण मोखाड्याला जिकडे बस जात नाही अशा खेड्यामध्ये प्रार्थना सभा चालवणं कठीण आहे. आम्ही गेलो होतो इकडे, मला नाव तर आठवत नाही, ह्या बाजूला दमण बाजूला, आणि रात्री आदिवासी भाग होता. रात्री जेवायला बसलो मी, तेव्हा माझे दात मजबूत होते आणि देवाला कोंबडीचं मटण होतं. पण कोंबडी कोणती? गावठी देशी इंग्लिश कोंबडी नाही. तिचं मी घेतलं आणि खायला गेलो, जराही चावत नाही आहे. एवढे माझे दात मजबूत असून सुद्धा माझ्याने चावत नाही आहे. मी दुसरा पीस घेतला, जमत नाही आहे. आणि मी म्हणाले मटण फार कडक आहे. तेव्हा ते म्हणाले आम्ही असंच शिजवतो. मी जेवूच शकलो नाही, तसंच टाकून दिलं. त्या रात्री उपाशी राहिलो. प्रभू म्हणाला हा तुझा उपवास जो आहे तो माझ्यासाठी आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, पौल म्हणतो मी या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत केली. का केली मेहनत? काय मला समजतं आहे, मला कळतं. काय कळतं? मी नरकाच्या वाटेवर होतो, ते येशूने मला निवडलं आणि माझ्यासाठी स्वर्ग तयार केलेला आहे. त्याने आपण साक्षी घेतो, ताई काय झालं, मला कॅन्सरचा आजार होता, डॉक्टर म्हणाले होते 1 महिना पण तुम्ही जगू शकत नाही. मग मी इकडे आले, प्रार्थनेत भाग घेतला आणि माझा कॅन्सर गेला. लोक टाळ्या वाजवतात, ती बाई निघून जाते, साक्ष संपत नाही. तिला विचारलं पाहिजे, ताई येशूने तुम्हाला कॅन्सरमधनं बरं केलं, तर तुम्ही येशूसाठी काय करायचं ठरवलं आहे? जोपर्यंत ती बाई उत्तर देत नाही तोपर्यंत साक्ष पूर्ण होत नाही.
आपल्याकडे सगळ्या साक्षी अपूर्ण असतात. मी कॉलेजमध्ये शिकवत होतो. कॉलेजमध्ये मला नेहमी सुगंधाचा वास यायचा, कारण मी 15वीच्या मुलांना शिकवायचो. TY.B.Com 20 वर्षाचे तरुण यांना मी शिकवायचो. मी M.Com ला शिकवायचो. M.Com ला मी शिकवत होतो. तुम्हाला काय सांगायचं M.Com ला शिकवायचं म्हणजे? मी एकदम फुलांच्या राज्यात होतो. जेव्हा येशू मला मिळाला तेव्हा त्या नोकरीवर लाथ मारली. जो मला स्वर्गात घेत आहे त्याच्यासाठी जर मी जीवन दिलं नाही तर जीवनाला अर्थ काय? फळ आलं पाहिजे. फळ तुम्हाला देवाने जे दिलेलं आहे त्याचं फळ तुम्ही देवाला देत आहात का? मुलाला तुम्ही शाळेत घातलं ज्युनियर KG मध्ये, मग तो सिनियर KG मध्ये, पहिली, दुसरी, तिसरी, SSC झाल्यावर शिक्षण संपत नाही. मग त्याला कॉलेजला तुम्ही शिकवता. मुलगा म्हणतो पप्पा मला फी पाहिजे. किती पाहिजे? 25,000. किती पाहिजे? 50,000. तुम्ही कुठून तरी पैसे गोळा करता आणि मुलाला देता. आणि मुलाचं शिक्षण संपल्यानंतर मुलगा म्हणतो पप्पा मी कामाला लागलो. पहिला पगार त्याला आल्यानंतर तो म्हणतो पप्पा मला 20,000 पगार मिळाला, त्यातले 15,000 तुमच्याकडे ठेवा, 5,000 माझ्याकडे. पप्पाला सांगेल किंवा मामाला सांगेल 15,000 तू घे. ते पैसे जेव्हा तुम्ही घेता तुम्ही म्हणता हे आलं फळ. किती वर्षाची मेहनत? 20 वर्षांची. तो लहान होता तेव्हा पण तुम्ही मेहनत केली, पण शाळेतली मेहनत सांगतोय मी. शाळा कॉलेजमध्ये तुम्ही त्याच्यासाठी मेहनत केली. आईने डबा बनवून दिला, आईने त्याचे कपडे धुतले, कपडे इस्त्री केले, बुटं चपला नीट केल्या. किती वर्षे? 20 वर्षे. एवढी मेहनत केल्यानंतर त्या झाडाला फळ येतं आणि पहिला पगार तुमच्या हातात येतो, त्याला म्हणतात फळ. आपण आपल्या जीवनात देवाला फळ देतो का? पुष्कळ लोकांना देवाकडनं फक्त घ्यायचं कळतं, द्यायचं कळत नाही. केळीची 2 झाडं आहेत. तुम्ही दोन्ही झाडांना पाणी घालता, दोन्ही झाडांना खत देता, दोन्ही झाडांची तुम्ही निगा राखता, मशागत करता. त्यातली एक केळीचं झाड आहे ते तुम्हाला लोंगर देते, एवढं मोठं लोंगर. दुसरं झाड वांज निघतं. पाणी फुकट गेलं, खत फुकट गेलं, मेहनत फुकट गेली. आपल्या जीवनाकडे बघा, आपण देवाला फळ देतो का? 1985च्या 26 जानेवारीला मी असा बसलो होतो एका घरी. तिकडे मी सुवार्ता पहिल्यांदा ऐकली, येशूविषयी पहिल्यांदा ऐकलं. जरी माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला होता, जरी मी चर्चला जात होतो, तरी ख्रिस्ताची मला ओळख नव्हती. त्या दिवसापासून देवाने माझ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, गुंतवणूक. आज ह्या झाडाला फळ आलाय का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विचार करा, तुमच्या झाडाला फळ आलाय का? तुमच्याद्वारे लोक येशूकडे येत आहेत का? लोकांना येशूची ओळख होते का? देवाला फळ पाहिजे. पौल म्हणाला की मी पापी होतो आणि मला देवाने निवडलं, माझ्यावर कृपा केली, त्याचं फळ मी देवाला देत आहे. त्याचं फळ मी देवाला देत आहे. आणि फळ देताना कसं फळ देतो? टपोरं, खराब नाही. काही फळं अशीच असतात, काही फळं टपोरी असतात, भरभरून असतात. पाहिल्यावर घ्यायचा मोह होतो. टपोरं फळ दिलं. जंगलात जाऊन येशूचं नाव सांगितलं, वाळवंटात जाऊन येशूचं नाव सांगितलं, अगदी नास्तिक लोकांना येशूचं नाव सांगितलं, टपोरं फळ आलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल जर म्हणतोय की देवाने माझ्यावर कृपा केली म्हणून मी त्या मानाने फळ दिलेलं देवाला, माझ्यावरची कृपा व्यर्थ झालेली नाही आहे, फुकट नाही गेली. देवाने मला निवडलं आणि कृपा केली माझ्यावर, त्याचं मी फळ दिलेलं आहे. कृपा फुकट नाही गेली. हात हलवून खाली पाडायचं दान काय देवाने मला एकट्याला दिलेलं आहे? नाही, पुष्कळ लोकांना दान दिलं आहे. पुष्कळ लोक हात हलवून लोक पडतात, पण त्यांच्या प्रार्थना सभेला 50च लोक येतात.
100च लोक येतात. का बरं? का बरं? हे कार्य वाढवण्यासाठी नुसतं सामर्थ्य कामाचं नाही आहे, मेहनत लागते. सामर्थ्य आहे पण सामर्थ्याच्या जोडीला मेहनत करायची तयारी नाही आहे. पौल म्हणतो मी मेहनत केलेली आहे, श्रम केलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट कधी विसरायची नाही की जो आपल्याला स्वर्गात नेत आहे तो एकच आहे, तो देवाचा पुत्र येशू आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार? या ठिकाणी एखादा बंधू असेल, त्याने केंद्राला 10,000 रुपयाचं दान दिलं असेल गेल्या रविवारी किंवा शनिवारी. जेव्हा मी साधनाची साक्ष सांगितली, त्या माणसाची कालची साक्ष, त्याने मनात जरूर म्हणावं या साक्षीमध्ये माझे 10,000 रुपये आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्याने 10,000 दिले नसते ते आम्ही गोळा करून चॅनलला कुठले पैसे दिले असते? फळ, आपण फळ देतो का? मी नोकरी करत होतो तेव्हा मला 7,000 पगार होता. म्हणजे होता 7,500, माझ्या हातात यायचा 7,000. त्यातला 5,000 मी देवाला द्यायचो. ख्रिस्त प्रकाश मासिक फुकट होतं. त्याचे 5,000 अंक काढायचो, 5,000 रुपये खर्च. माझ्या पगारातनं 5,000 गेले ख्रिस्त प्रकाशला, 2,000 उरले. 2,000तनं 1,500 आईकडे द्यायचो. कशाला? किराणा. उरले किती? 500. 500तले 300 रुपये माझ्या स्कूटरला पेट्रोल. स्कूटर म्हणजे मोपेड, ती MAT, ती ना धड स्कूटर ना मोटरसायकल, MAT. 300 रुपये पेट्रोलला. उरले किती? 200 रुपये. 200 रुपये मला महिनाभर संपत नव्हते. आपण देवाला फळ देतो का? जर तुम्ही देवाला देत नसाल तर तुम्ही फक्त घेणारे आहात, देणारे नाही आहात. जी केळ खत खाऊन पाणी पिऊन शेतकऱ्याला लोंगर देत नाही आहे, तिच्याबद्दल शेतकरी कधी खुश असेल? खुश असेल? पण ज्या केळीला एवढं मोठं लोंगर येतं, तो लोंगरावरनं पण हात फिरवतो, केळीवरनं पण हात फिरवतो. जी गाय 20 लिटर 10 लिटर दूध देते, तिच्या अंगावरनं गवळी हात फिरवतो, 10 लिटर दूध देते. पण जी केळ वांज आहे तिच्याकडे बघायला पण मन होत नाही. तुम्ही जर देवाला काही देत नसाल तर देवाच्या दृष्टीने तुम्ही वांज आहात, देव बघणार पण नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एवढा मोठा दावा पौल करतोय. काय म्हणतोय तो? हे 12 शिष्य ना, येशू बरोबर 24 तास होते ना, त्यांच्यापेक्षा मी जास्त श्रम केले. केवढा मोठा दावा आहे, केवढा मोठा दावा आहे. जे येशू बरोबर 24 तास होते त्यांनी जेवढी मेहनत केली नाही त्यांच्यापेक्षा मी जास्त केले असं पौल म्हणतोय. हालेलुया. येशूची सेवा अंग राखून नाही करायची, अंग राखून. कधी कधी मी थकलेलो असतो, अंग दुखते, मी उभा आहे, कपडे केले, मला वाटतं मी खाली पडेन, एवढा मी थकलो आहे. मी येशूसमोर उभा आहे, येशू म्हणून माझ्या अंगात ताकद नाही आहे. येशू म्हणतो तू चल पुढे बघू आपण. हालेलुया. काय म्हणतो येशू? तू चल पुढे बघू. मी असा येतो, प्रवचन देतो, सामर्थ्य सादरीकरण झालं तिकडे जाऊन बसतो. साक्षीच्या वेळेला ऐकतो, एक तरुण मुलगा येतो. आज ब्रदर जेव्हा मंचावर आले तेव्हा मी धाडकन खाली पडलो आणि माझी अंगदुखी निघून गेली. तुम्ही मनात म्हणतो बापरे, मी अंगदुखी घेऊन आलो स्टेजवर आणि मी असा दुबळा आलो आणि माझ्या दुबळेपणाला पाहून तो खाली पडला आणि त्याची अंगदुखी निघून गेली. दिस इज द वे गॉड वर्क्स. अशा रीतीने देव काम करतो. तुमचं अंग दुखत असेल तो म्हणजे हरकत नाही, तुझ्याकडे बघून 1000 लोकांची अंगदुखी निघून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल
आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.